अमोल भगवान गावडे. हा तुमचा सोयाबीनचा प्लॉट आहे बरोबर. पूर्ण क्षेत्र किती आहे? 12 एकर. एसीटी वैदिकचा पूर्णपणे वापर केलेला आहे. हो. तुमच्या भागामध्ये भरपूर सारा पाऊस झाला बरोबर की नाही? हो. पूर्णपणे एक अतिवृष्टी झालेली आहे आणि सूर्यप्रकाश पण नाही आहे. सध्या पण सुद्धा एक ढगाळ वातावरण आहे. आता अशा कंडिशनमध्ये पण तुम्ही जर का प्लॉटची कंडिशन बघितली तर एकसारखं आहे आणि हिरवेगार पण आहे आणि लाग पण भरपूर आहे. काय कारण याचं? हे वैदिकचं वैदिकच्या खतामुळे तुम्हाला बदल दिसतोय. ओके जमिनीमध्ये सुपीक करण्याचे आहे. की तुम्ही सांगत होते गवत जे आहे ते आपोआप उपटलं जात आहे, सोपं जातं सर्व. सोपं जातं. हो. आज जर का बघितलं आपण पूर्णपणे मोखरपणा आहे मातीमध्ये. हो. ओके. आणि ह्या 3 महिन्याच्या प्लॉटला तुम्ही फवारणी किती केलं आहे? 2 केल्या सर. 2 फवारणी केल्या आहे. हो. आणि समोरचा आपलं एक केमिकलचा प्लॉट आहे, त्यांनी पण 2 केल्या आहे. 2 अळीसाठी 2 केलेले आहे. हो. म्हणजे तुम्ही पोषणाच्या फवारणी केल्या आहे 2 हो. आणि त्यांनी अळीसाठी 2 फवारणी केला. हो. तुम्हाला कुठल्याही रोगावरती फवारणी करण्याची गरज नाही पडली. हो. एकरी तुम्ही किती ॲव्हरेज काढता? 10चं निघतंय हो. बरोबर. आणि अशा आपलं जर का प्लॉट असला तुमचा वैदिकचा पूर्णपणे एवढा छान प्लॉट दिसतोय तर किती ॲव्हरेज निघेल तुम्हाला? 10च्या पुढं अपेक्षा. 10च्या पुढं अपेक्षा म्हणजे 100% तुम्हाला भेटणार. एवढा विश्वास का बरं तुम्हाला? ते एसीटीचं सर. एसीटी वैदिक खत वापरण्यामुळे. हो. कारण की प्लॉट पण बघायला जर बघितलं आपण तर पूर्णपणे चांगला म्हणजे बुडापासून लागे डायरेक्टली बरोबर की नाही? डायरेक्ट शेंग पण पूर्ण बनलेली आहे. हो. जर तुम्ही एसीटी वैदिकचं जे आपले उत्पादन आहे जो काही बेसल डोस आहे तो जर वापरलाच नसता काय परिस्थिती असती? अशी परिस्थिती नसते सर. कमी माल असतात. कमी माल असता आणि उत्पादन कमी असतात. धन्यवाद सर.